चला आज आपण थोडं आपल्या मूवी टेस्ट विषयी बोलूया। सध्या बॉक्स ऑफिसवर एकच नाव चांगलंच गाजतंय आणि ते म्हणजे धुरंधर 2। 19 मार्चला हा सिनेमा आला आणि अवघ्या 10 दिवसात यानं 1200 कोटींचा आकडा पार केला। असं या चित्रपटामध्ये नेमकं काय आहे? हिंसा, देशप्रेम, मानवी मेंदूला हिंसेचं आकर्षण का असतं? चला समजून घेऊया। माइंड विथ मृगामध्ये आज आपलं स्वागत आहे। आज मला सांगायचंय ते डिसेन्सिटायझेशन बद्दल। ही एक अत्यंत भयानक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे। काय आहे डिसेन्सिटायझेशन? सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या भयानक गोष्टीची आपल्याला सवय होणं। मुळात अस्तित्व टिकवायचं तर हिंसा गरजेची आहे, पण त्या हिंसेचं जाहीर प्रदर्शन खरंच गरजेचं आहे का? आणि यातून आपण हिंसेचं ग्लॅमरायझेशन करतोय का? धुरंधर 2 मध्ये बलिदान आणि सूड या दोन भावनांना इतकं न्यू नॉर्मल दाखवलंय की प्रश्नच पडतो। आपलं लाडकं तत्व आहे वसुधैव कुटुंबकम आणि आपण आपल्या या आवडीनिवडी काय आहेत? या हिंसा आवडणाऱ्या मानवी मेंदूला समजून सांगायचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। जेव्हा आपण पडद्यावर एखादी थरारक हिंसा पाहतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक रसायन रिलीज होतं। हे तेच रसायन आहे जे आपल्याला आनंद झाल्यावर मिळतं। हिंसेतनं मिळणारा हा थ्रिल जो असतो तो मेंदूला एका प्रकारची किक देतो आणि म्हणूनच जेवढी जास्त हाय व्होल्टेज हिंसा तेवढाच जास्त आनंद मेंदूला मिळतो। आजचं राजकीय हिंदुत्व आपण बघतो तेव्हा हे सिनेमे आपल्याला इन ग्रुप वर्सेस आउट ग्रुप शिकवतायत। जेव्हा सीमा ठळक होतात तेव्हा हिंसा अटळ असते। हा एक कलेक्टिव्ह नार्सिझमचा प्रकार आहे। बघा कसं असतंय ना, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये दैनंदिन आयुष्यातला राग किंवा फ्रस्ट्रेशन आणि हतबलता कुठे ना कुठेतरी असतेच। मग आपण समाजात वावरताना कुणाला मारू नाही शकत, कुणाला ओरडू नाही शकत, पण जेव्हा एखादा दुसऱ्याला तुडवतो पडद्यावर किंवा आणखी कुठे तेव्हा वाटतं की आपलाच राग आपण तिथे निचरा करतोय। याला कथार्सिस म्हणतात। म्हणजे स्वतः कुठल्याही प्रकारची हिंसा न करता ती पडद्यावर पाहून मनातल्या दबावाचा निचरा करणं। बरं, आणि त्यावर देशप्रेमाचं आवरण असतं। त्या आपण सगळेच आपली जन्मभूमी किंवा आपली मातृभूमी याविषयी काहीसे पॉझिटिव्ह असतो। आता मानवाचा हा जो इतिहास आपण पाहतो तो संघर्षाचा आहे, अनेक वर्षांपूर्वीचा, शिकारीचा आहे। हजारो वर्षांपूर्वी जिवंत राहण्यासाठी हिंसा हा एकमेव मार्ग होता। मानवी मेंदू अजूनही त्याच सर्वायकल मोडमध्ये प्रोग्राम झालेला आहे। सुरक्षित थिएटरमध्ये बसून जेव्हा आपण हिंसा पाहतो तेव्हा आपला तो सुप्त प्रायमल इन्स्टिंक्ट जो असतो ना तो जागृत होतो आणि आपल्याला सुरक्षिततेची एक खोटी जाणीव मिळते त्यातून। सध्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो जो मी सुरुवातीलाही म्हटला, डिसेन्सिटायझेशन। जेव्हा आपण वारंवार हिंसक दृश्य पाहतो ना तेव्हा आपला मेंदू त्या रक्ताला आणि त्या वेदनेला सरावतो। सुरुवातीला जे पाहून आपल्याला भीती वाटायची आता आपण त्याच्याकडे मनोरंजन म्हणून पाहतो आणि याचा अर्थ आपण वाईट आहोत असं नाहीये, तर आपल्या मेंदूचे त्या हिंसेभोवती एक बचावात्मक भिंत त्यानं उभी केलेली असते आणि ज्यामुळे आपल्याला त्याचं काही वाटेनासं झालेलं असतं। तेव्हा यासारख्या सिनेमांचं जे यश आहे हे केवळ पैशात मोजायचं नसतं, तर ते मानवी मेंदूच्या याच जटिल रचनेचं यश आहे। हिंसा आवडणं हा मानवी स्वभावाचा एक अंधारा कोपरा आहे आणि जो सिनेमाच्या माध्यमातून उजेडात येतो। तुम्हाला काय वाटतं? हिंसेचं हेच आकर्षण नैसर्गिक आहे की आपण होऊन ते ओढवून घेतलंय? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि स्वतःचं निरीक्षण करा। धन्यवाद।